भाजपा नेता राजू पोद्दार ने कहा कि राज्य में नवजात शिशु दर को यूरोपीय देशों के स्तर पर लाने के लिए निजी स्वास्थ्य संस्थाओं की भागीदारी जरूरी है। उन्होंने भ्रष्टाचार पर सख्त कार्रवाई और जनप्रतिनिधियों को अधिक जानकारी देने की भी मांग की। महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि देशाच्या कंपॅरिझन मध्ये महाराष्ट्रामध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा कमी आहे। पण आता आपल्याला युरोपशी कंपेअर करायचं आहे आणि युरोपशी कंपेअर करत असताना आपला तो दर 2015चा रेट नवजात शिशु मृत्यूचा आहे तो 5 वर आणण्याचा संकल्प आपले आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा वाटा हा अत्यल्प आहे आणि म्हणून सगळ्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सला, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सला या अभियानामध्ये सहभागी करून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे आणि तशी सूचना मी त्या ठिकाणी माननीय आरोग्य मंत्र्यांना केलेली आहे। तक्रारी ज्या झाल्या आहेत त्याच्या संदर्भात लावलेली आहे आणि जर लोकप्रतिनिधींनी, ग्रामपंचायत सदस्यांनी काही आर्थिक गैरव्यवहार केला असेल, भ्रष्टाचार केला असेल तर त्याची संपूर्ण विभागीय चौकशी झालीच पाहिजे आणि जे अशा गैरव्यवहारामध्ये, भ्रष्टाचारामध्ये लिप्त असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून ही जी विभागीय चौकशी लावली आहे याचं निश्चितपणे मी समर्थन करतो। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय पारदर्शी, कार्यक्षम, लोकाभिमुख आणि गतिमान सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आणि सरकारने सक्त निर्देश दिले आहे की ज्या ज्या ठिकाणी कोणीही गैरव्यवहार करत असेल, आर्थिक अनियमितता करत असेल, स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून त्या ठिकाणी शासकीय पैशाची लूट करत असेल तर त्याच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याचं धोरण हे सरकारने निश्चितपणे अवलंबलेलं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 29 नगरपालिका, नगरपंचायती आहे, एक महानगरपालिका आहे आणि या सगळ्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना निवडून येण्यासाठी 5-5 वर्ष मेहनत करावी लागते, जनादेश घ्यावा लागतो, निवडणुकामध्ये जीवाचं रान करावं लागतं आणि मग एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर जर त्या ठिकाणी त्यांना अधिकार नसतील तर ते काम करू शकत नाही। निवडून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात। लोकांना असं वाटतं त्याच्या घरी नळाचं पाणी नाही आलं तर त्याला नगरसेवक जिम्मेदार आहे, त्याच्या घराच्या समोरचा दिवाबत्तीचा लाईट लागला नाही तर नगरसेवक जिम्मेदार आहे, कुठे स्वच्छता त्या ठिकाणी चांगली झाली नसेल तर नगरसेवक जिम्मेदार आहे। प्रशासनाला कोणीही त्या ठिकाणी जबाबदार ठरवत नाही तर सगळी जबाबदारी ही नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांवर होते आणि मग अशा पद्धतीनं जर उत्तरदायित्व हे आपल्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह्ज कडे असेल तर त्यांना तेवढ्या प्रमाणात अधिकार सुद्धा निश्चितपणे मिळण्याची आवश्यकता आहे आणि या संदर्भामध्ये मी आज विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सुद्धा लावलेली आहे।